कसं असतं तो पोहोचला तर पुढे थांबवतील ते, नाहीतर मग थिएटरसाठी ते महत्त्वाचं. स्टेट्समध्ये पण हैदराबादला वगैरे तिकडे पण आम्ही तुम्हाला हे करतो. आमचे खूप लोक आहेत, आपले महाराष्ट्र लोक आणि समर्थांचा संप्रदाय खूप आहे, तिथे पण आम्ही आणि आम्ही तिकडे हा बाकी खूपच म्हणजे सगळ्यांना आम्ही तिकडे सांगू नक्की हा पिक्चर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, रघुवीर हा चित्रपट स्वामी समर्थांच्या समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित आहे आणि आता तो सिटी प्राईड कोथरूड या ठिकाणी या चित्रपटाचे कलाकार आणि दिग्दर्शक आलेले आहेत. दिग्दर्शक निलेश सर आपल्याबरोबर आहेत. निलेश सर, हा चित्रपट गेले 2 दिवस कालपासून रिलीज झाला आणि पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स आम्ही बघतोय. काय वैशिष्ट्य या चित्रपटात? समर्थ रामदास स्वामींवर जवळजवळ 450 वर्षापूर्वी ज्यांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलं आहे त्यांच्यावरचा सिनेमा आहे. आत्तापर्यंत त्यांच्यावर एकही सिनेमा आला नव्हता. त्यामुळे लोकांना नक्की त्यांनी केलेलं कार्य तसं माहितीच आहे, पण ते चित्र स्वरूपात बघण्याचं लोकांना खूप हे होतं. आणि ते पहिल्यांदा येतं, त्यामुळे लोक एवढे एक्सायटेड आहेत. आणि त्यांचा ज्यांनी अभ्यास केला आणि ज्यांनी अभ्यास नाही केला आहे त्यांच्यासाठी पण ही पर्वणी आहे. आणि त्यामुळे तो एवढा लोकांना आवडतोय. म्हणजे मला असं वाटतं की सुरुवातीला असं वाटलेलं काही लोकांना की हा चालेल की नाही. मला बरेच जण बोलले की काय होईल काय नाही, पण इतका कमाल रिस्पॉन्स आहे, लोकांना एवढं आवडतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता तो काय लवकर बाहेर म्हणजे याच्यामध्ये आता प्रसंग जे आहेत, काय अंदाज थोडेफार सांगू शकताय? थोडीशी झलक. महत्त्वाचं म्हणजे समर्थांचा आपण प्रवासच दाखवला आहे. म्हणजे बालपणापासून त्यांचं पुढे जो काय भारत भ्रमंती होती आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काय कार्य केलं आणि त्यांचा एक शेवटपर्यंत, तर हा पूर्णच एक जर्नी आपण दाखवलेला. तर तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये कलाकारांनी हे कोण कोण आहे? विक्रम गायकवाडने समर्थ रामदास स्वामींची भूमिका केली आहे. आणि रुजुता देशमुख आहे, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, राहुल मेंदळे, वर्षा दांदळे, भरपूर बरेच सारे कलाकार आहेत. प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मला म्हणायचं की मराठी सिनेमा टिकावा, मराठी सिनेमा बोलतात ना की आपण मराठी सिनेमा टिकला पाहिजे आणि मराठी सिनेमे चांगले येत नाही. तर मला म्हणायचं तुम्ही आधी थिएटरपर्यंत तुम्ही या, तो बघा आणि नक्कीच तो टिकेल. धन्यवाद. थिएटरमध्ये नक्की या आणि बघा. मित्रांनो, या चित्रपटातले प्रमुख नायक म्हणजे ज्यांनी रामदास स्वामींची भूमिका केली आहे हे विक्रम गायकवाड आपल्याबरोबर आहेत. विक्रम सर, नमस्कार. स्वामींच्या जीवनावरचा हा चित्रपट आहे आणि कालपासून लागला आणि प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे आणि लोक त्यासाठी बघण्यासाठी आज थिएटरसुद्धा फुल आहे. सिटी प्राईड कोथरूडमध्ये आपण आहोत आणि या चित्रपटाचा कसा रिस्पॉन्स वाटतो आणि तुम्हाला काय सांगू? खूप छान रिस्पॉन्स आहे. आम्हाला अपेक्षा होतीच की समर्थांवर जर पहिल्यांदा चित्रपट येतो तर लोकांना एक उत्सुकता असतेच. समर्थांविषयी आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं, पण समर्थांना असं चित्रपटगृहात पाहणं, त्यांचं अख्खा जीवनाचा प्रवास हे लोकांना आवडेल आणि नक्कीच मराठी प्रेक्षकांनी आम्हाला आमच्या प्रयत्नांना दाद दिली आहे
आणि आज तुम्हीच बघितली असेल की काय प्रमाणात गर्दी आहे आणि लोक भारावून जात आहेत। याचा मला एक नट म्हणून खूप आनंद होतो की आपण खूप कष्ट करत असतो, आपण प्रत्येक भूमिका मेहनतीनेच करत असतो, बरोबर आहे। पण सगळ्याच भूमिकांना तसं यश मिळतं असं नाही। पण आज समर्थांच्या कृपेने आज ही जी भूमिका केली आहे त्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो, याचा खूप आनंद आहे। प्रेक्षकांना काय आव्हान करा? प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की तुम्हाला फिल्म आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोचवा। आम्ही छोट्या स्वरूपात आज रिलीज केला आहे, तो तुम्ही जर याला छान प्रतिसाद दिला तर खूप मोठा होईल आणि समर्थांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल। धन्यवाद, थँक्यू। आणि थिएटरमध्ये या आणि नक्की चित्रपट बघा। नक्कीच हा चित्रपट आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे, प्रत्येक जिल्ह्यात या चित्रपटाचे शो आहेत। जिथे कुठे राहत असाल तिथल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद।